तर आपण बघूया कचोडी घाट मध्ये. वाव, मी लास्ट टाइम गेल्या वर्षी गेलेलो तेव्हा त्या टनल मध्ये मी गेलेलो. यावेळेला फर्स्ट टाइम. आय होप की दोन्ही साईडचे टनल चालत हो, जाणारे आणि येणारे, आने जाने वाले लोग दोनों साइड से अलग अलग से आ रहे. तर वाव वाव, कशेडी घाट. आमका नाही. 4 वाजता निघालो, सकाळी 4 वाजता, वाजले 4:30. मी त्या चिपळूण मध्ये 1.5 तास माझ्या मित्राशी बोलत होतो. म्हणजे तुम्ही विचार करा, ऑलमोस्ट मी 10 तासात आलो. आणि मध्ये सेल्फी वगैरे काढायला ते वेगळं, जेवायला पण मी थांबलेलो. दॅट इज ऑल्सो डिफरंट. 10 तासात बाई तुम्ही जो परफॉर्मन्स दिलाय, आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. म्हणजे मी हे एक्सपेक्ट केलं नव्हतं की ह्या लेवलचं मला म्हणजे फीडबॅक मिळेल. असं यार, मजा आली. मजा राईडला जी मजा आली म्हणजे तुम्हाला बोलू, माझा जो ट्रेल बॅग आहे वायोटराचा स्ट्रॅप बाईकच्या टायर मध्ये अडकलेला. कारण की जसं मला अपडेट आहे की पुढचे नीट नाही आहेत, पण चिपळूण पर्यंतचे खूप रस्ते स्मूथ आहेत, खूपच स्मूथ आहेत. संगमेश्वरचा पट्टा झालाय की नाही माहित नाही. 1 मे 2025, 3 ते 4 दिवस लागू शकतात मला मॅक्स टू मॅक्स एडिट करायला. तुम्हाला कळेलच अपडेट. पण चिपळूण पर्यंत रस्ते अति छान. आणि राईट साईडला तुम्ही व्ह्यू बघा, व्ह्यू बघा, व्ह्यू बघा. ह्या साईडने मी दाखवू नाही शकणार, जमणार नाही या साईडने दाखवायला, कारण की व्ह्यू आहे राईट साईडला आणि रॉंग साईडला जाऊ शकत नाही. जेवढं दिसतंय तेवढं बघून घ्या. हा आहे व्ह्यू काहीसा परशुराम घाटातला. ओके, कुठून? हा, ओके ओके, थँक्यू. बघितलं ऍक्सिडेंट, बघितलं तुम्ही कसं झालंय. भयानक ऍक्सिडेंट, भयानक. राईड सेफ, राईड हार्ड. चला, शॉर्ट्स तर घेतले नाही, घेऊया आता थोडे शॉर्ट्स. आपण 100 किलोमीटर राहिले मालवणसाठी. काय छान. आणि माझ्या बरोबर पण रायडर्स. वाव, वेगळीच मजा. रायडर बरोबर रायडर्स, ऑसम एक्सपिरियन्स. या घाटामध्ये राईड करायची मजाच वेगळी आहे. ऑसम मजा आहे. चला, झोपूनच आलोय. एवढी झोप, एवढी झोप, तोंड धुतलं 3-4 वेळा, पण मी ऑलमोस्ट झोपूनच आलोय. तो हॉटेलमध्ये बस थांबलोय रस्सावडा खायला. बघूया परत झोप येते काय. होपफुली आता नाही आली पाहिजे. हॉटेलमध्ये कोणीच नाही, पण हॉटेल छान आहे. बोलले 15-20 मिनटं लागेल रस्सावाड्याला, बघूया आता. पण खूप झोप, एवढी एक्साइटमेंट. मी काय फुटेज पण काढलं नाही, आता काढीन. अजून मालवणला जायचं आहे अजून 300-350 किलोमीटर. पण खूप झोप. मी फुटेजच काढलं आणि तसं पण रात्रीची वेळ आहे. आता चांगला ब्राईट आहे, तर आता फुटेज काढेल. तर दॅट्स इट. अवतार बघा काय झालं. लेट्स एन्जॉय बोसतो घाट. ओहो, बोसतो घाट, परशुराम घाट, दोन्ही घाट आपल्याला करायचे आहेत. लेट्स एक्सप्लोर. आणि हे ट्रक, वा 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 वा, काय छान. आणि माझ्या बरोबर पण रायडर्स. वाव, वेगळीच मजा. रायडर बरोबर रायडर्स, ऑसम एक्सपिरियन्स. या घाटामध्ये राईड करायची मजाच वेगळी आहे. ऑसम मजा आहे. चला, इझी 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 इझी. ओव्हर कमिटमेंटची गरज नाही आहे आपल्याला. ओहो, कूल 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 कूल. काश मेरी ऐसी वीडियो कोई निकाले, कोई मेरे पीछे रहे. कोण पार्टनरच नाही यार, एक चांगला पार्टनर, एक तत्पर रायडर पार्टनर हवा. मस्त आहे, मस्त, चांगला व्ह्यू आहे.
काही म्हणा यार, घाटात राईड करायची मजा वेगळी आहे. घाट रोड्स आर घाट रोड्स, सिंपली बेस्ट आहे घाट रोड्स. ऑसम. आणि हा मोबाईल वरून व्हिडिओ काढताना ऑसम 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 ऑसम, मजाच वेगळी आहे, मजाच वेगळी आहे. ऑसम मजा आहे, ऑसम मजा आहे. वाव वाव वाव. मुंबईवरून निघाल्यापासून शूट नाही, पण आताची जी शूट चालू आहे माझी, ऑसम ऑसम वाव. घाट रोड्स, घाट रोड्स ब्रो. डूक काय परफॉर्म करतोय, ऑसम परफॉर्म, ऑसम ऑसम परफॉर्म करतोय डूक. वाव 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 वाव. मी बेकार कळालाच नाही मला. स्पीड ब्रेकर कळालाच नाही मला. आता कशेडी घाट येणार आहे समोर. ऑसम एक्सपिरियन्स येणार आहे कशेडी घाट मध्ये. रस्ते थोडे खराब आहेत त्यामुळे जरा मॅनेज करून घ्या, पण पुढे आहे कशेडी घाट. ओ ओ ओ ओ. अरे काय चाललंय, काय चाललंय, काय चाललंय, शिट. काय रस्ते आहेत, मध्ये स्पीड ब्रेकर्स आहेत यार, सिरियसली मध्ये स्पीड ब्रेकर्स. काय बोलणार यार, मध्ये स्पीड ब्रेकर्स आहेत. हे काय वन वे कसं काय, वन वे कसं काय. थांबा, ट्रकशी लांब, ट्रकशी लांब, ट्रक पेक्षा लांब राहावा. त्यांचा काही भरोसा नाही, त्यांचा काही भरोसा नाही, काय करतील आणि काय नाही. रॉयल एनफील्ड हिमालयन आहे ना, इफ आय एम नॉट रॉंग. ती कुठली दुसरी गाडी आहे माहित नाही मला. आवाज तर करते, बघावी लागेल. नाव कशेडी घाट तुम्हाला समोर दिसतोय. आता त्याच्यामधून आपण ऑसम राईड करणार आहे आणि खूपच दोन्ही साईडचे टनल चालू झालेले आहेत. तर आपण बघूया कशेडी घाट मध्ये. वाव. मी लास्ट टाइम गेल्या वर्षी गेलेलो तेव्हा त्या टनल मध्ये गेलेलो. यावेळेला फर्स्ट टाइम. आय होप की दोन्ही साईडचे टनल चालत हो. जाणारे आणि येणारे, आने जाने वाले लोग दोनों साइड से अलग अलग से आ रहे. पर वाव वाव, कशेडी घाट. I'm coming.
लास्ट टाइम गेलेलो खूप थंड असतात. वाव. पण आता बघू आपण. थांबा मला वायझर ओपन करू. ते काळोख आहे, लाईट नाहीये. ओ माय गॉड. वाव. परत थंड आहे आज. फॅन्स ऑसम. मस्त अरेंजमेंट आहे. वाव. खूप छान, खूप छान. कशेरी घाट म्हणून. वाव. मला जुन्या रोडनी यायचं होतं बरोबर, कारण की जुन्या घाट मधून जायची जी मजा आहे ती वेगळीच आहे. पण ह्या टनेलनी खूप टाइम वाचवला, खूपच टाइम वाचवला. आणि ऑसम एक्सपिरियन्स ह्या टनेल मधला. कुणीतरी म्हणत होतं की टनेल पॉसिबल नाही बनायचं, पण बनलेले आहे. बरोबर. खूप छान, खूप छान प्रयत्न आणि खूप छान. कोकण. आय लव्ह यू कोकण. वा वा वा. मस्त. सावकाश टनेल मध्ये काही घाई करायची गरज नाही आपल्याला. वायझर खाली घेऊ का? नको, दिसत नाही. दिसायला लागलं की आपण हा आल्यावर वायझर खाली घेऊ. मस्त मस्त. टनेल मोठा आहे. त्या साईडचा टनेल छोटा होता, हा टनेल खूप मोठा वाटतोय. नाही नाही, तो पण चालूच आहे बाजूला. मला तर लास्ट टाइमचा एक्सपिरियन्स खूप मोठा वाटला. टनेल तर मोठा आहे, खूप छान आहे. मस्तच मस्तच. वा. आणि टनेल संपला. टनेलचे हे क्षण संपले आमचे. मस्त मस्त मस्त. काय एक्सपिरियन्स होता. वाव. छान एक्सपिरियन्स, छान एक्सपिरियन्स. मस्त. बरं वाटलं, खूप बरं वाटलं. वा 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 वा. जेव्हा रोड कम्प्लीट बनतील ना, जेव्हा कम्प्लीट रोड बनतील, काय मजा येणार आहे. खरोखर मजा येणार आहे. खूपच. कोकण मध्ये जी राईड करायची मजा आहे ना, जे गोव्याला राहतात, जे कोकण मध्ये राहतात, त्यांना माहिती आहे. खूपच छान, खूपच छान. जेव्हा हे रस्ते बनतील तेव्हा खरोखर खूप मजा येईल, खूप मजा येईल. वा. सुपर. रस्ते आतापर्यंत बाय गॉड खूप चांगले आहेत, खूप चांगले आहेत. खूप त्वचित एरर्स आहेत मध्ये मध्ये, खूप त्वचित, जास्त नाही. ऑलमोस्ट एरर्स संपवलेले आहेत. मला खूप खूप हॉर्नेस ट्रिपला आहे. खूप छान रस्ते आहेत आतापर्यंत. माहिती मला पुढे संगमेश्वर नंतर खूपच प्रयत्न जोरात चालू आहेत, पण अजून यश आलेला नाहीये. येईल तो पण लवकरात लवकर, तोही होईल. मला खात्री आहे आमच्या गव्हर्नमेंटवर. पण अरे 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 बापरे. कुठे मध्येच खड्डे येतात म्हणून मी तारीफ करत नाही. तारीफ केल्यावर हे असं असतं. नाही करणार तारीफ. रस्ते चांगले आहेत तसे, पण सारखी तारीफ नको. वाव. अशी रस्ते मालवण पर्यंत, असे रस्ते गोवापर्यंत. वाव. बनवा यार. नॅशनल हायवे बोलतो आपण, तर नॅशनल हायवे सारखा दिसला पाहिजे ना, तर खरी मजा आहे. ठीक आहे, डायव्हर्जन वगैरे चालतील, काय प्रॉब्लेम नाही. करा तुम्ही काम लवकरात लवकर. ऐकण्यात आलंय की गणपतीच्या आत होणार आहे. खरोखरच झालं तर खूप मजा येईल. आणि असं नाही की नाही होऊ शकत, होऊ शकतं. एवढं मनावर घेतल्यावर एवढे तर रस्ते केले. आणखी लहानपणापासून मी जेव्हा पण गावी येतो चिपळूणला, तेव्हा उड्या मारत मारतच आलो एसटी मधून. पण एवढ्या वर्षानंतर जो मी चेंज बघतोय आतापर्यंत, आणि अजून करायचा आहे,
तेव्हाच एक्सपिरियन्स. तुम्हीच बघा ना, कोकणमध्ये अजून किती लोक येतील, बाहेरची लोक येतील. आपण एक्सप्लोअर करू आपला कोकण. अजून काय हवं एका मराठी माणसाला. प्लीज जरा रस्ते चांगले करा. बेसिक एक्सपेक्टेशन आहे, रस्ते चांगले असले पाहिजे बस. आणि आम्हाला असं फिरता आलं पाहिजे बाईकने बस. बाईकची मजा का मित्रांनो, आज आहे उद्या काय आहे माहिती नाही. स्वतःला पण एक्सप्लोअर करा, स्वतःला पण खुश ठेवा. आपण आपल्या फॅमिलीला खुश ठेवायला पाहिजे, पण आपण फॅमिलीला खुश ठेवता ठेवता स्वतःला खुश ठेवायला विसरतो. ते नाही व्हायला पाहिजे. मी तर स्वतःला खूप खुश ठेवतो. नो वर्ड्स. परशुराम घाट मध्ये राईड करायची मजाच वेगळी आहे. सुपर. बट बी केअरफुल. शार्प टर्न्स, खूपच शार्प टर्न आहेत परशुराम घाटामध्ये. पण एका रायडरला जर टर्न्स नसतील तर मजा कशी येईल. बस नंतर रस्ते पुढे बघाल तर सहज आहेत, काय मजा नाही. रस्ते पण खराब आहे, तर ह्या रस्त्यांची मजा घ्यायचं हे एक चांगली अपॉर्च्युनिटी. रस्ते खूपच छान आहेत परशुराम घाटातले. अभव्य, अस्मरणीय, मस्त रस्ते, स्मूथ रस्ते. घाटामध्ये असे रस्ते हवेत यार. बरोबर. आतापर्यंतचा प्रवास खूपच छान झाला. रस्ते खूपच पहिल्यापेक्षा चांगले अपडेट झालेले आहेत. चिपळूण पर्यंत. पुढे अजून गेलो नाहीये, पुढचं तुम्हाला कळवतो. कारण की जसं मला अपडेट आहे की पुढचे नीट नाही आहेत, पण चिपळूण पर्यंतचे खूप रस्ते स्मूथ आहेत, खूपच स्मूथ आहेत. संगमेश्वरचा पट्टा झालाय की नाही माहित नाही. 1 मे 2025 3 ते 4 दिवस लागू शकतात मला मॅक्स टू मॅक्स एडिट करायला. तुम्हाला कळवलंच अपडेट. पण चिपळूण पर्यंत रस्ते अति छान. आणि राईट साईडला तुम्ही व्ह्यू बघा, व्ह्यू बघा, व्ह्यू बघा. या साईडने मी दाखवू नाही शकणार, जमणार नाही या साईडने दाखवायला, कारण की व्ह्यू आहे राईट साईडला आणि रॉंग साईडला जाऊ शकत नाही. जेवढं दिसतंय तेवढं बघून घ्या. हा आहे व्ह्यू काहीसा परशुराम घाटातला. लवली व्ह्यू, लवली व्ह्यू. हा 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 हा. वाशिष्ठी नदीचा मी मागे गेला तो स्पॉट. मी रील टाकली आहे, इथला स्पॉट मी केलेला आयफोनने. आता आहे माझ्याकडे DJI ॲक्शन कॅमेरा. होपफुली मला वाटतं येतानाच करावं लागेल, कारण की बाईक असली पाहिजे माझ्याजवळ. नुसतं मी जाऊन अर्थ नाही तिकडे. बाईक असेल तर मजा येईल. बघू, करू करू काहीतरी करू. सध्या रस्त्यावर लक्ष देतोय, कारण की आता परत 1 वे झालाय, 2 वे झालाय, काय कळत नाही. आता इथे डायव्हर्जन आलंय. परत परशुराम घाटातला रस्ता हा लास्ट टाइम पण झाला नव्हता. चालू आहे, काम चालू आहे, जोरात काम चालू आहे. होईल होईल, लवकरच होईल, लवकरच होईल. बाप्पा यायच्या आत होईल. वाव, खूप मजा येईल. जे पण कोकणातले गणपतीला येतील, मस्त छान होईल तुमचा प्रवास एकदा कम्प्लीटपणे रस्ते झाले तर. ऑलमोस्ट 70% झाले. फक्त ते आपल्याला नाही का 1-2 मिनिटाचं चुकीचं स्वप्न येतं, बस तसंच आहे. चिपळूण पर्यंत छोटेसे ते समुद्रातल्या लाटा आहेत ना, समुद्रातल्या लाटा. मी ते रेकॉर्ड नाही केलं, मला नाही आवडत ते रस्ते. काय रेकॉर्ड करायचे ते रस्ते. पण जास्त नाही आहेत. मागच्या वर्षी खूप होते, या वेळेला खूप कमी आहेत. मागच्या वर्षी जर 35% असतील तर या वेळेला फक्त 7 ते 8% आहे, जास्त नाही. 1 मे 2025 ह्या टायमाचं मी बोलतोय. जा जा, काही घाई नाही मला काही घाई नाही. मी सकाळी 3:30ला निघालो, झोपेत आलो इथपर्यंत. रेकॉर्ड काढायलाच विसरलो. शेवटीला ते 3 घाट नशिबात आले, ते रेकॉर्ड केले. त्यात पण मध्ये सरळ रस्ता आला तर लगेच झोप लागते मला.
एवढी एक्साइटमेंट ना खरोखर चांगलं नाही. आणि कसं आहे, वाईफ पण नाही, डॉटर पण नाही घरी, त्यामुळे झोप पण नीट लागली नाही एकट्याला, तर अंगाशी येतो माझ्या. तरी मला जेव्हा पण झोप येते मी लगेच गाडी साईडला घेऊन तोंड धुतोय. आज तुम्हाला पण, तुमच्यावर पण असं कधी झालंच असेल आय एम शुअर. काही असा गाडी साईडला ठेवा, पाण्याची बॉटल ठेवा, बिस्लेरी घ्या 20 रुपयाची, तुमचा जीव वाचू शकतो त्याच्याने. आणि तोंड धुवत राहा फक्त, बस. डोळ्यात पाणी टाका. आणि असे काही सुंदर रस्त्यांचा अनुभव घ्या. बापरे, हे काय होतं. फक्त एवढंच सांगतो, तुम्ही बाकीच्या युट्यूबर्स कडनं पण बघितलं असेल, संगमेश्वरचे रस्ते खूप खराब आहेत, खूप खराब. बाकी सगळे रस्ते चांगले आहेत, संगमेश्वरचे रस्ते घाणेरडे आहेत. पूर्ण ट्रिप मध्ये मुंबई टू मालवण संगमेश्वरचे रस्ते खराब आहेत, बाकी मालवण वगैरे सगळे रस्ते चांगले आहेत. ठीक आहे, मी कणकईवरून लेफ्ट घेणार आहे आणि मग नंतर माझ्या मालवणला जाणार आहे. ठीक आहे, तर एवढंच होतं, जास्त काय बोलायचं नाहीये. एवढं मला तुमच्याशी क्लिअर करायचं होतं की खूप मजा आली. मी तुम्हाला सांगतो, 4 वाजता निघालो, सकाळी 4 वाजता, वाजले 4:30. मी त्या चिपळूण मध्ये 1.5 तास माझ्या मित्राशी बोलत होतो. म्हणजे तुम्ही विचार करा, ऑलमोस्ट मी 10 तासात आलो. आणि मध्ये सेल्फी वगैरे काढायला ते वेगळं, जेवायला पण मी थांबलेलो, दॅट इज ऑल्सो डिफरंट. 10 तासात बाईकने जो परफॉर्मन्स दिलाय, आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. म्हणजे मी हे एक्सपेक्ट केलं नव्हतं की ह्या लेवलचं मला म्हणजे फीडबॅक मिळेल. असं यार, मजा आली, मजा. राईडला जी मजा आली म्हणजे तुम्हाला बोलू, माझा जो ट्रेल बॅग आहे वायटराचा स्ट्रॅप बाईकच्या टायर मध्ये अडकलेला, मला माहितीच नाही. मी आता बघितला आणि तो नीट केला, काही प्रॉब्लेम नाही यार. डूक आहे यार, खूप मजा आली. आणि काय स्मूथ चालत होती यार, आणि काय चालते, ऑलमोस्ट चालत होती नाही. रस्ते खूप छान आहेत. संगमेश्वरचं ते मला दाखवायचं नव्हतं, तुम्ही बघितलं असेल, तेच दाखवण्यात अर्थ नाही. मेन गोष्टी आहेत ते मी तुम्हाला दाखवल्या. आय होप की तुम्ही हे एन्जॉय केलं असेल राईड ठाणे टू मालवण. आणि होपफुली असंच जॉईन व्हा मला, आणि मी प्रयत्न करीन अजून काही नवीन व्हिडिओज टाकण्यासाठी. सो थँक्यू सो मच गाईज, थँक्यू सो मच, लव्ह यू ऑल.